नामावतारी संत श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की भगवंताचं नाव हे साधनही आहे आणि हे नाम घेता घेता त्या नामालाच वृत्ती नाममय करून साध्यही करायचं आहे. नाम हे सगुणही आहे आणि त्याला कोणत्याही उपाधीची बाधा नसल्यामुळं निर्गुणही आहे. सगुण भक्ती किंवा निर्गुणाची उपासना या दोहोंलाही नाम हाच एकमेव आधार आहे. परमार्थाला नुकतीच सुरुवात केलेल्या मुमुक्षालाही नामच साधन आहे आणि शिवशंकरांसारख्या योग्यांच्या मेरुमण्यालाही नामच सार आहे. मनोबोधात समर्थ म्हणतात, जेणे जाळीला काम तो राम धातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास तेथे. भगवान शंकर हे सर्व काळी ज्ञानी प्रखर वैराग्यशील असे कामदेवाला भस्म केल्याने नेहमी शांत असलेले आदिगुरु आहेत. परंतु असे सामर्थ्यवान असूनही ते नेहमी राम नाम साधनेत अत्यंत विश्वासाने रममाण असतात. रामनामाचा अगाध महिमा श्री शंकरांनी खऱ्या अर्थाने जाणला. नामस्मरणामुळं त्यांना अंतरी आत्मसुखाची नित्य अनुभूती येते. पार्वतीसह श्री शंकर अत्यादराने रामनामाचा महिमा नित्य गातात. त्रिभुवनात रामनामच श्रेष्ठ असल्याचं भगवान श्री शंकरांनी स्वतः सांगितलं आहे. याच अर्थाचा दोहा गोस्वामीजींनी रचला. ते म्हणतात, ब्रह्म राम ते नामु बर, बडबरदायक बरदानी, रामचरित सतकोटी मह, लिय महेश जिय जानी. रामनाम हे निर्गुण परमात्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म आणि सगुण राम या दोहोंपेक्षाही श्रेष्ठ आहे. नाम वरदान देणाऱ्यांना सुद्धा वर देणारं असं आहे. श्री शंकरांनी हे जाणूनच श्रीरामांच्या शतकोटी चरित्रातील श्लोकांमधून केवळ रा म नामालाच सार रूपाने वेचून आपल्या हृदयात धारण केलं आहे, असा या दोह्याचा अर्थ आहे. पुराणातील एका कथेनुसार श्री वाल्मिकींनी रचलेल्या 100 कोटी रामचरित्रातल्या श्लोकांचं वाटप समस्त देव, मुनी, गंधर्व इत्यादींमध्ये करण्यात आलं. कारण प्रत्येकालाच ती पवित्र रामकथा स्वतःजवळ हवी होती. तो अनमोल ठेवा आपल्याजवळ असावा म्हणून प्रत्येकजण धडपडत होता. सरतेशेवटी केवळ रा आणि म हीच 2 अक्षरं उरली आणि तीच समस्त रामचरिताचा सार, गाभा आहेत हे जाणून स्वतः शंकरांनी आपल्याजवळ ठेवली. या कथेवरून सगुण निर्गुणातला दुवा असलेल्या भगवंताच्या नामाची थोरवी सिद्ध होते. सततच्या नामस्मरणामुळं देहबुद्धीचा हळूहळू क्षय होऊन नाम जसं जसं व्यापक होईल तसा परमात्म स्वरूपाचा अधिक अनुभव येऊन अंती नामधारक स्वतःच परमात्म्य रूपाशी तादात्म्य पावतो. यासाठीच संत श्री शंकरांचं उदाहरण देऊन नामाला अंतरात प्राणाप्रमाणेच खोल ठसवा असं कळकळीनं सांगतात.